अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 5 याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जो भक्त नेहमी सदाशिव ही 4 अक्षरे उच्चारतो, शंकराची पूजा करतो, तो अनेक जीवाचा उद्धार करतो. शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायश्चित्त सांगतात. पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो. त्याला अन्य साधनाची गरज पडत नाही. शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे. त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. हे त्रिवार सत्य होय. ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे. या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास याच जन्मात प्रचिती येते. 6 महिन्यातच त्याचे दारिद्र्य आणि मोठी व्यथा याचे निशेष निरसन होते. प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष केल्यास महद्भाग्य लाभते असे व्यासांचे वचन आहे. जो हे असत्य मानील तो नाना प्रकारच्या बंधनांनी जन्ममरणाच्या दुष्टचक्रात सापडेल. त्याला कल्पातनीही मुक्ती मिळणार नाही. त्याचा गुरु खोटा, ज्ञान खोटे व भक्तीही दाभिक. ज्याचा मनोभाव शिवचरणी विनम्र आहे त्याच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू, भयंकर गडातरे अशा गोष्टी टळतात. याविषयीची एक प्राचीन कथा सुतांनी शौनकादिंजींना सांगितली. सत्यरथाची कथा. सत्यरथ हा विदर्भ देशाचा राजा. तो अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, सर्व धर्माचा सन्मान करणारा व लोकप्रिय होता. त्याने अनेक वर्ष राज्य केले, पण तो शिवभक्तीत करीत नसे. त्याचे वाढते यश व ऐश्वर अनेक राजांना सहन होत नव्हते. म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजाशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले. सत्यरथानेही शत्रूशी निकाराचा लढा दिला. 7 दिवस तुंबळ युद्ध चालले होते. एकट्या सत्यरथाचे सर्व प्रयत्न त्या अनेक शत्रूपुढे थिट्टे पडले. त्याला रणांगणात वीरमरण आले. विजयाच्या उन्मादात शत्रूने राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली. ही वार्ता सत्यरथाच्या पत्नीला इंदुमतीला कळताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी ती गरोदर होती. 9 मास पूर्ण झाले होते. आपण तेथे राहिलो तर काय विटंबना होईल या कल्पनेने ती शहारली. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरली. अनर्थ ओढवू नये म्हणून ती एकसारखी पुढे पुढे धावत होती. धावताना तिला सारखी धाप लागत होती. पायात काटे रुतत होते. कितीतरी वेळा ती मूर्छित होऊन पडली. पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही धावत राहिली. ती अतिशय सुंदर होती. मदनालाही मोहित करेल असे तिचे लावण्य, सुकुमार देहष्टी, मृगानासारखे नयन, दात जणू हिऱ्याच्या पंती. अंगावर वस्त्राभूषणे धारण केलेली अशी ती राजपत्नी, जिने अखंड ऐश्वर भोगले. अनेक दासी अष्टप्रहर जिच्या मदतीला, सूर्याची किरणे जिच्या चरणाची कधीच पाहिली नाहीत, ती पतिव्रता राजपत्नी
आज अगदी असहाय्य व दीन झाली होती. अश्रू भरल्या डोळ्यांनी अरण्यवाट तुडवीत होती. कर्माची गती गहन ती कोणाला चुकली आहे. धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेली. त्यातच तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागली. मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागली, पण तिला कोणाचाही मदत मिळाली नाही. तिच्या घशाला कोरड पडली होती. अंगात जराही शक्ती उरली नव्हती. ती तेथेच प्रसूत झाली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्या परिस्थितीतही तिच्या मुखावर समाधान तरळले, पण तहान सहन होईना. तिने बाळाला तेथेच ठेवले आणि कशीबशी रडत रखडत एका सरोवरापाशी गेली. पाण्यात प्रवेश करताच तिला थोडे बरे वाटले, पण तेथेही दुर्दैव आडवे आले. तिने ओंजळीत पाणी घेताच एका मगरीने तिच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढून नेऊन तिला खाऊन टाकले. एका राजपत्नीला असा भीषण मृत्यू आला. धर्मगुप्ताची कथा. इकडे सत्यरथ इंदुमतीचा तो पुत्र अरण्यात एकटाच आक्रंद होता. काय नीती असते पहा. ज्याचे मोठे कोड कौतुक व्हायला हवे, ज्याच्या जन्मानिमित्त नगरात जल्लोष व्हायला हवा, तो राजपुत्र अर्भकावस्थेत अनाथ झाला होता. पालापाचोळ्यात पडून टेहा टेहा असे रुंदन करीत होता. त्या आवाजाने एखादे हिंस श्वापद त्याच्या पाशी फिरकले नाही. हेच मोठे भाग्य असो. काही वेळाने उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तिथून जाऊ लागली. तेवढ्यात तिला बाळाचे रडणे ऐकू आले. तिला मोठे आश्चर्य वाटले. ती आवाजाच्या देरोखाने पुढे आली. ज्याची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरागोमटा नवजात मुलगा एके ठिकाणी रडत असलेला पाहून तिचे काळीज गलबलले. ती विचार करू लागली, अरे देवा, या बाळाला येथे कोणी टाकले असेल? याचे जन्मदाते इतके निष्ठुर कसे झाले? आता याला कोण सांभाळील? चौकशी करावी तर आसपास कोणीही नाही. काय करावे? हा कोण कुणाचा, याची जात कोणती, काही कळत नाही. असेच टाकून जायलाही जीव धजावत नाही. वाघ लांडगे याला खातील याची अवस्था बघवत नाही. ते काही नाही, आपण याला न्यायचे, त्याचे पालन पोषण करायचे. देव मोठा आहे, तोच सांभाळेल. मी याला येथेच टाकून गेले तर देव आपल्याला कधीच क्षमा करणार नाही. तिने आपल्या मुलाकडे पाहिले, मग त्या तान्या बाळ्याकडे पाहिले. मातृसुलभ वात्सल्याने तिचे हृदय भरून आले. डोळ्यात पाणी तरळले. तिने पटकन त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करू लागली. पुन्हा एकदा तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला. काय करावे? या बाळाला न्यावे की नेऊ नये? याची आई वाट चुकली असेल, ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल. काही केल्या तिचा निश्चय होईना. तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन तिच्यापाशी आले व म्हणाले, हे ब्राह्मणी, ह्या बाळाला तू घेऊन जा, त्याचे नीट संगोपन कर. हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे. पण या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस. तुझ्या मुलासारखंच याचाही प्रतिपाळ कर. गरीबाला अकस्मात गुप्तधन सापडावे तशीच ही घटना आहे. तुझी पूर्वपुण्याई मोठी म्हणूनच हा मौल्यवान ठेवा तुला लाभला आहे. त्यानंतर भगवान शंकर क्षणार्धात अंतर्ध्यान पावले. उमेच्या मनातील शंकेचे पूर्ण समाधान झाले होते. दोन्ही मुलांना बरोबर घेऊन ती पुढील मार्गक्रमण करू लागली.
शुचिव्रत हे तिच्या मुलाचे नाव. तिने राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. या दोन्ही मुलांना कडेवर खांद्यावर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत असे. कोणी विचारणा केल्यास हे दोघे माझेच पुत्र आहेत असे सांगत असे. अशा प्रकारे हिंडता हिंडता काही काळाने ती एक चक्रा नावाच्या नगरात गेली. तेथे भिक्षा मागत फिरत असताना तिने एक शिवालय पाहिले. तेथे अनेक ब्राह्मण जमले होते. गाभाऱ्यात ऋषीश्रेष्ठ शांडिल्य शंकराची विधियुक्त पूजा करीत होते. उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशली आणि एका जागी बसून शंकराची पूजा पाहू लागली. तेव्हा तिला व तिच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले, कर्मगती कशी गहन असते पहा. हा एक राजपुत्र पण आज हीन दिन होऊन नशिबात लिहिलेले भोग भोगत आहे. या गरीब ब्राह्मणीच्या सहवासात हाल अपेष्टा सोसत वाढतो आहे. ते ऐकताच उमेने शांडिल्याचे पाय धरले व त्यांना विनंती करीत म्हणाली, महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, समर्थ आहात, भूत भविष्य जाणता. माझ्यावर कृपा करा. या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा. तो कोण आहे? त्याचे माता पिता कोण आहेत? ते जिवंत आहेत की नाही? तेव्हा तिची जिज्ञासा जाणून शांडिल्य म्हणाले, हे ब्राह्मणी, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा मुलगा. हा सत्यरथ पूर्वजन्मीची राजाच होता. प्रदोषकाली प्रेमपूर्वक शिवपूजन करीत असे. एकदा शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले. त्याच्या नगराला चहूकडून वेढले. तेव्हा तो शिवपूजेत मग्न होता. शत्रूचा गलबला ऐकून तो पूजा अर्धवट टाकून उठला. शस्त्रसज्ज होऊन रणांगणाकडे धावला. तेवढ्यात त्याला प्रधान येताना दिसला. शत्रूचा पराभव करून त्याने त्यांना धरून आणले होते. राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. या विजयाच्या उन्मादात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्याला भान राहिले नाही. त्याने तसंच भोजन केले. त्या दोषामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मरण मारला गेला. म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये. याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता. त्या सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. स्वतःच्या स्वार्थासाठी दुष्टबुद्धीने जे कर्म करावे ते सर्व कालांतराने दुःखरूपाने भोगावे लागते. या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे? याने गेल्या जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही. म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला. अरण्यात एकाएकी पडला. त्याला मात्यापित्याचे सौख्य लाभले नाही. भगवान शंकर म्हणजे देवाधिदेव, अत्यंत कृपाळू. त्याची मनपूर्वक सेवाभक्ती करणाऱ्यास कसलीही कमतरता पडत नाही. म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे. शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये. प्रदोषकाळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्यापुढे नृत्य करतो. त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते, इंद्र वेणू वाजवितो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी सुवर गायन करते, तर विष्णू मृदंग वाजवून शिवाच्या नित्यगतीला साथ देतो. कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र. तो हात जोडून समोर उभा राहतो. यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर विनम्रतेने सन्मुख असे असतात. प्रदोष काळाचा महिमा असा अगम्य आणि अकालकालीन आहे. तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडिल्याचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, ऋषीवर्य, हा माझा मोठा मुलगा शुचिव्रत, त्याला या जन्मी दारिद्र्य का आहे?
ते म्हणाले, मुली, या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली आहेत. त्याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. दूषित सेवनाने वाणीमध्ये, दूषित दानाने हातामध्ये व परस्त्रीची अभिलाषा धरल्याने डोळ्यामध्ये दोष निर्माण होतात. तेव्हा उमेने आपल्या मुलाला व राजपुत्राला शांडिल्याच्या चरणावर घातले व म्हणाली, महाराज, याच्यावर कृपा करा. ती विनंती मान्य करून ऋषींनी त्या दोघांना नमःशिवाय या मंत्राचा उपदेश केला. पक्षप्रदोष, शनिप्रदोष याचे महात्म्य समजावून सांगितले. ते म्हणाले, पक्षप्रदोष व्रत करणाऱ्याने त्रयोदशीस निराहार राहावे, सत्कार्य करावे. सूर्यास्तानंतर 3 घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा. त्याला केळीचे खांब, ऊस, पताका, रांगोळ्या व झालरी यांनी शुभशूत करावे. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, भाळी पांढरे गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विधी करावेत. मातृकासह अंतर्नास व ब्राह्मण्यास करावेत. डावीकडे विष्णूची आणि उजवीकडे अग्नीची पूजा करावी. वीरभद्र गणपती, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल व सप्तत्वरण पूजा करावी. आधी शंकराचे ध्यान करावे. मग सर्व राजोपचार यथाक्रम अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी. त्याचे स्तवन करावे, म्हणावे, हे गौरीनाथा, हे उमारमण, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत निर्मळ आहेस, सोज्वळ आहेस, कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस, सत चित्त आनंद स्वरूप आहेस, सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव. शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना प्रदोष व्रत करायला सांगितले. ते व्रत मुलाकडून नीट करवून घेण्याची सूचना उमेला केली. ऋषीचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यानंतर उमा दोन्ही मुलासह 1 चक्रा नगरीतच राहिली. शुचिव्रत व धर्मगुप्त यांनी तेथे 4 महिने प्रदोष व्रत केले. शांडिल्याने त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या. आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी, ती दुसऱ्याला करायला सांगू नये. शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये. शिवपूजेच्या तीर्थावर आणि प्रसादावर देवासुराचा अधिकार असतो. म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये. तसे केल्याने 100 ब्राह्मणाच्या हत्येचे पातक लागते. शिवपूजेची सामग्री व साहित्य त्याची कधीही चोरी करू नये, ते तर महापाप आहे. शंकर स्वतः महान त्यागी आहे. त्याच्या सेवेसाठी, पूजेसाठी स्वकष्टजित धन वेचावे, स्वतः परिश्रम घ्यावेत. ही गुरुवचने नीट ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करीत होते. पुढे काही दिवसांनी एक घटना घडली. उमापुत्र शुचिव्रत नदीकाठी खेळत होता. तेवढ्यात शेजारची दरड अकस्मात कोसळली. त्या मातीच्या ढिगाऱ्यात शुचिव्रताला द्रव्याने भरलेला एक घट सापडला. त्याने तो घट गुपचूप घरी आणला. ते धन्य पाहून उमेला खूपच आनंद झाला. तिने शंकराला नमस्कार केला व शुचिव्रताला म्हणाली, बाळा, हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे. तुम्ही प्रदोष व्रत केल्याने आपले दारिद्र्य दूर झाले आहे. आपले ऐश्वर असेच वाढत राहील. आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्ताला दे. ते ऐकताच धर्मगुप्त म्हणाला,
दादा, तू आईचं ऐकू नकोस. आपण एकच आहोत ना. मग ही वाटणी कशाला? तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्हा राजाचीच असते. आता मी सांगतो तसे कर. हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव. ते नृपसह बोलणे ऐकून उमेचे हृदय भरून आले. तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले. आता पोटा पाण्याची चिंता नव्हती. दिवस आनंदात जात होते. ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवधान व शिवपूजन करीत असत. अशी काही वर्ष लोटली. शुचिव्रताने व धर्मगुप्ताने तारुण्यात प्रवेश केला. एके दिवशी ते दोघे अरण्यात हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या. त्या खूप सुंदर होत्या. खेळण्यात रममाण झाल्या होत्या. त्याचे लावण्य पाहून या दोघांचे भानच हरपले. तेव्हा शुचिव्रत धर्मगुप्ताला म्हणाला, अरे, परस्त्रियाकडे असे लपून छपून पाहू नये. त्यांची अभिलाषा धरू नये. स्त्रिया कपटी व धार्मिक असतात. त्या दर्शनाने चित्तहरण करतात. स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात. त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे काय? चल येथून जाऊया. पण राजपुत्राचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. शुचिव्रता, तू येथेच थांब. मी त्यांना भेटून येतो. असे म्हणून तो मदनासारखा देखणा राजपुत्र गंधर्व कन्याच्या जवळ गेला. त्यांच्यामध्ये जी मुख्य होती तिचे नाव अशुमती. कोद्रवीण नावाच्या गंधर्व राजाची ती कन्या लावण्याची पुतळीच होती. ती उपवर झाली होती. तिच्या विवाहासंदर्भात तिच्या पित्याने माझी मुलगी कोणाला देऊ असे शंकराला विचारले. तेव्हा शंकर म्हणाला, गंधर्वराज, पृथ्वीवर धर्मगुप्त नावाचा माझा परमभक्त आहे. सत्यरथाच्या या पुत्राला तू आपली मुलगी दे. शंकराचे वचन आज खरे होऊ पाहत होते. म्हणून अशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली होती. त्याला येताना पाहून अशुमती स्वतःचीच विचार करू लागली. हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण? याची अंगकांती किती तेजस्वी आहे. चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला अलंक धुवून टाकावा तशी याचे धनुष्यबाण घेतलेले अजानुबाहू पटकन नजरेत भरतील असेच आहेत. चल, किती धीर गंभीर व डौलदार आहे. वक्षस्थळ ही विशाल आहे. खरंच असं 32 शुभ लक्षणांनी युक्त असलेले व्यक्तिमत्व फार क्वचित पाहावयास मिळतं. याला पाहून माझ्या मनात या आनंदाच्या उर्मी कोठून उचंबळत आहेत. हृदयाची धडधड अशी अचानक कशी बरं वाढली. हे अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहेत. त्यांच्याशी सुसंवाद करायचा तर एकांत हवा. त्यात या संख्यांची लुडबुड कशाला? मग तिने एक युक्ती केली. सुगंधी पुष्पे आणण्यासाठी आपल्या मैत्रिणींना दुसऱ्या वनात पाठवले. त्याही चतुर होत्या. काय समजायचं ते समजल्या. ठीक आहे, आमचा व्यत्यय कशाला असे म्हणून हसत खिदळत दूर निघून गेल्या. आता अशुमती एकटीच होती. तिने राजपुत्राला धिटाईने जवळ बोलाविले. झाडाची पाने पसरवून त्याच्यासाठी आसन तयार केले. त्यावर कोवळ्या डहाळ्या पसरून ते मऊ केले. राजपुत्र त्यावर बसला. अशुमती त्याचे देखणे रुपडे डोळ्यांनी मनात साठवीत होती. त्याचे आरक्त ओठ, मुखावरचे मोहक हास्य, विशाल भाल प्रदेश व अंतकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे, या सर्व गोष्टींनी तिच्या मनाला विलक्षण भुरळ घातली होती.
ती त्याच्याकडे लाजून पाहत होती. तोही तिच्यावर मुग्ध झाला होता. त्याच्या प्रेमळ कटाक्षाने ती गंधर्वकन्या केव्हाच विद्ध झाली होती. तथापि स्वतःला सावरून ती म्हणाली, हे राजसा, तू तर शृंगाररसाचे सरोवर आहेस. मला राजहंसीप्रमाणे त्यात विहार करायला आवडेल. तुझ्या चंद्रासमान दिव्य मुखाकडे पाहून माझा मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करत आहे. तुझ्या मुखकमलाकडे माझे नेत्ररूपी ब्रह्मणसारखे झेपावत आहेत. तुझे बोलणे म्हणजे मेघाचा वर्षाव. त्यात भिजलेला माझा चित्तरूपी मोर आनंदाने मुग्ध होऊन थुईथुई नाचतो आहे. मी काय करू? स्वतःला कशी सावरू? माझे प्रेम कसे व्यक्त करू? तुझ्या भेटीने झालेला आनंद कसा व्यक्त करू? मी तुला मनाने वरले आहे. बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातील मोत्याची माळ काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातली. आणि आता मी कायावाचनामने तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले. धर्मगुप्त म्हणाला, हे गंधर्वकन्ये, तुझ्या मनाचे मोठेपण पाहून मी खरोखर धन्य झालो आहे. तू मला वरलेस हेही ठीक आहे, पण मला आई नाही, वडील नाहीत. मी राज्यभ्रष्ट मित्याचा मुलगा, एका गरीब ब्राह्मणीने मला वाढविले. तू लाडाकोडात वाढलेली, सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगणारी, तुझे वडील मला जावाई म्हणून स्वीकारतील का? म्हणून माझा विचार सोडून दे. अश्रुमती म्हणाली, त्याची चिंता नको. मी माझ्या पित्याची सहमती घेऊन 3 दिवसांनी येथे परत येईन. तेव्हा आपण विवाह करू. माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे. धर्मगुप्तालाही ते पटले. 3 दिवसांनी पुन्हा तेथेच भेटायचे असे ठरवून त्याने तिचा निरोप घेतला. अश्रुमती आपल्या सख्यासह गंधर्वलोकी गेली. पित्याची भेट घेऊन त्याला आपले मनोगत सांगितले. तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहेत हे पाहून कोद्रवीन गंधर्वाला आनंद झाला. त्याने तिला तत्काळ होकार दिला. पित्याची आज्ञा मिळाल्याने त्या गंधर्व कन्येने अंतःकरणाने सुखावले. आपल्या सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने ती रंगू लागली. धर्मगुप्ताने आपल्या बंधूला शुचिव्रताला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून त्यालाही खूप हर्ष झाला. त्या दोघांना श्री गुरु शांडिल्याचे वचन आठवले. हा सर्व त्याचाच कृपेचा प्रसाद आहे हे त्याच्या लक्षात आले. जे गुरुचरणी आसक्त असतात, त्याच्या उपदेशानुसार वागतात, त्याची मनपूर्वक सेवा उपासना करतात, त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर प्राप्त होते. गुरुदेव त्याचे सर्वत्र रक्षण करतात हेच खरं. घरी गेल्यावर त्यांनी वनातील सर्व वृत्तांत आपल्या आईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, शिवभजनाने मनुष्याचा खरोखर उद्धार होतो, त्याचे इहपर कल्याण होते. तुम्ही भक्तिभावाने प्रदोषव्रत केलेत हे त्याचेच पुण्यफल आहे. 3 दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले. तेथे गंधर्वराज कोद्रवीन लग्नाच्या सर्व तयारीनिशी सहपरिवार आला होता. आपल्या जावयाला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. छत्र, सेना व पालखी पाठवून उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलावून आणले. 4 दिवस चाललेल्या त्या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडले. गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल अशा नानाविध भेटवस्तू दिल्या. जामात धर्मगुप्ताला 1,00,000 रथ, 1,00,000 घोडे, 10,000 हत्ती, 1,00,000 दासदासी, अक्षय धनकोश, दिव्य रत्नाच्या राशी, दिव्य धनुष्य व अक्षय भाते, अपरंपार सेना, पराक्रमी असा गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव दिले.
आशुमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली. गंधर्वराज आपल्या लोकी परत गेला. पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून राजधानीला वेढा घातला. नगरदुर्वावरून तोफाचा भंडीमार होऊ लागला. पण गंधर्वाचे बळ अफाट होते. शत्रूचा बिमोट करून त्यांनी राज्य परत जिंकून घेतले. धृष्णाने सत्यरथाचा वध केला. धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपला अंकित केला. या विजयाने धर्मगुप्ताची सर्वत्र कीर्ती झाली. देशोदेशीचे राजे त्याला करभार देऊ लागले. पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहासनावर रूढ झाला. त्याने आपली पत्नी, माता व बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राजकारभार केला. सुचिव्रताला युवराजपद दिले. शांडिल्य गुरूचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्यरत्ने, आभूषणे व वस्त्रे दिली. शिवकृपेने त्याच्या राज्यात दुष्काळ, दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उद्भवली नाही. आधी व्याधी, दुःख, शोक, कलह, विघ्ने व सर्व गोष्टी समूळ नाहीशा झाल्या. सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू लागली. त्याने लोकाच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे त्याचे प्रजाजन, ब्राह्मण व नातलग त्याला नेहमीच आशीर्वाद देत असत. त्याच्या कारकिर्दीत घरोघरी आनंदी आनंद होता. अशा प्रकारे त्याने सर्वांना सुखी केले. कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्ताला राज्याभिषेक केला. राज्यव्यवहाराची सर्व सूत्रे त्याच्या हाती सोपवून तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या कैलासनाथाने दिव्य विमान पाठवून त्याला, त्याच्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले. त्यांनी शंकराचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग वंदन केले. त्याचे मनोभावे स्तवन केले. तेव्हा त्या पतिपावन शंभू महादेवाने त्या सर्वावर कृपा केली. त्यांची अक्षयपदी स्थापना केली. सूत पुढे म्हणाले, श्रोतेजन हो, हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील, सद्भावाने पठन करतील, लिहितील, याचे रक्षण करतील आणि याला अनुमोदन देतील, त्याची सर्व पापे नष्ट होतील. त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल. त्यांचे कर्ज फिटेल. त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल. संपत्ता येईल. स्वतः शंकर त्याचे रक्षण करील. प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे. या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख, दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही. शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल. हे तिवार सत्य आहे. हा शिवलीलामृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. ज्याच्या घरी हा ग्रंथ आहे त्याचा पाठीराखा शंकर. तो उमाकांत त्याचा सदैव बरोबर राहील. अति त्याला शिवपद प्राप्त होईल. श्रीधर कवी म्हणतो, हा ग्रंथ म्हणजे बहरलेला आम्रवृक्ष आहे. त्याला काव्यरूपी सुरस फळे आहेत. कुतर्क करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार. हे ब्रह्मानंदा, हे विरूपाक्षा, तुझा जय जयकार असो. तू सर्व साक्षी आहेस. तू वाईट कर्मापासून मुक्त करणारा आहेस. तू सर्व कर्माचा अध्यक्ष, सर्वात लोकाच्या कर्माची व्यवस्था करणारा आहेस. तुझे अतर्क अस्तित्व व अतर्क महात्म्य वेदशास्त्रांनाही कळत नाही. या श्रीधराला तूच वरदान दिलेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत ग्रंथाचा हा 5वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे नित्य पठन श्रवण करावे. अध्याय 5वा समाप्त. श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यम. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत, अशा अनेक अध्यायासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.